हा मोठ्या षटकांचा खेळ. हो, लाजवाब फटका, गुडघा बेंड केला, स्लॉक स्वीप, टिपिकल श्याम मोरेचा फटका. टीमला थोडंसं आव्हान आहे, फिरवण्याचा प्रयत्न आहे, जम्प घेतली जाते इथे मात्र. ओहो, डायरेक्ट हिट. स्विच हिट, उलटी बॅट केली, बॅटने स्विच हिट, उलटी बॅट केली, बॅटने बॉलचा काही संपर्क नाहीये परंतु चेंडू हुलकवडी घालतोय. रुद्र अवतारात पाहायला मिळतोय इथे. बाहेरचा बॉल, फ्रंट फूट काढलाय, चेंडू मात्र तसा स्थिर आहे. सुरुवातीच्या 3 बॉलवर 3 सिंगल, चौथा बॉल डॉट, हा 5वा बॉल. या वेळेला खोदून काढलाय, ओव्हर द मिड टॉप, क्लासिकल. 5व्या बॉलवर चौकार आला. हेमंत मोरेच्या बॅट मध्ये या इनिंगची पहिली बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. पाहूयात. या वेळेचा बॉल तोही लिव्ह केलाय आणि या वेळेचा बॉल तोही निर्धार. 3 खेळाडू त्यांनी डीप स्क्वेअर लेगला खेळाडू श्याम मोरे यांच्यासाठी बैठक मारायची आहे. इथे काय घडलंय, ऐन वेळी नक्कीच थांबवलं हेमंत मोरे यांनी, ते म्हणून ठेवते. लोबफुल टॉस आणि इकडे काय घडलंय, कव्हर्सच्या क्षेत्ररक्षक काढण्यात झडप तर मारली पण जोखीम ती घेतली नाही हेमंतने. पाहूयात या पुढचा बॉल हेमंत साठी, पंकजचा. बॅकफुटला जाऊन याही वेळेला एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, टप्पा घेतला हेमंत मोरे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, ऍक्शन रिप्ले मध्ये मी एनजीटीसी लाईव्ह याच्या 60 इशाऱ्यात याचा पहिला बॉल. या वेळेला लॉब केलाय, लॉंग ऑनला चेंडू हवे, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील कारण पहिल्याच बॉल वरती वेलकम बाउंड्री आली आहे. या वेळेला कमी गतीचा बॉल फुल केलाय आणि बत्ती गुल केलाय. 2-2. अजून एकदा फुल केला, या वेळेला तगडा प्रहार, चेंडू चाललाय. ओहो, फटका सुरेख आहे परंतु हवेत. एक क्षेत्ररक्षक तिथे आहेत, त्याच्या हाताला 64 रन्स ऑन बोर्ड. 45 वरती हेमंत मोरे आहे. पुल केलाय बॉल आणि पाहावा लागेल भिंगरी 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 हलक्या हाताने सिंगल ती कंप्लीट केली जाईल. आदिवासी प्रीमियर लीग पर्व पहिले, नाशिक जिल्ह्याची आदिवासी समाजाची भव्य स्पर्धा आणि पहिल्या संकल्प ऑन बोर्ड. 72 धावा धावफलकावरती. वेगानं बॉल टाकलाय, वेगानं बॉल टाकलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावर टाकलेला बॉल, एक धाव घेण्याची जोखीम आणि डायरेक्ट हिट राहिला असता तर मग कड घेतली बॅटची. गलीच्या क्षेत्रात चेंडू मार्गस्थ क्षेत्ररक्षक आहेत तिथे फेकी. हवा आपण 77 पाहतोय. पहिलाच बॉल झालाय, दुसरा बॉल तो यायचा बाकी. या वेळेला ही जागा बनवून याही वेळेला त्याच पद्धतीने खेळण्याचा संभ्रम कुठल्याही बॅटरला थोडासा गोंधळ करतो परंतु मनावरचा ताबा तो असणं गरजेचं आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक या खेळाबद्दल बोलत होतो. नाचत आले, कुदत आले आणि चेंडूला फेक. बॅकफुटला जाऊन याही वेळेला पंच केलाय. या वेळेला मात्र उंची आणि लांबी पाहूया. चांगला परफेक्ट यॉर्क लाईनचा बॉल, परफेक्ट बुंध्यातला बॉल, ऑन साइडला गिरकी घेत बॉल चाललाय. चांगली फेकी, चांगलं कनेक्शन. राम त्यांना मात्र सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट नॉसलिंग केली आहे. धावफलकाला आळा बसवणारी, धावफलकाच्या गतीला ब्रेक लावणारी ही गोलंदाजी सुरू आहे. ओहो, गोलंदाजातील फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केल्या, त्यात एक नो बॉल आहे. या वेळेला मात्र भरघोस समाचार घेतला जाईल. चेंडूला मात्र कमी गतीचा बॉल ओळखला परंतु टोलवता आलेला नाही. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला टोलवलाय. एक धाव घेतलीये, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा कॅचअप करतील, अडवतील. थोडासा गोंधळ झाला. एक धाव तर कंप्लीट केली आहे. स्ट्राइक एंडला बॉल फेकलाय, कलेक्शन ते मात्र थोडंसं चुकलंय आणि रनआउटची विकेट ती येणार आहे 9 सेकंडला. म्हणजे या 2 धावा
यावेळी सोडवला डाऊन द ग्राउंड. गोलंदाजाच्या मस्तकाला दस्तक देणारा यावेळी फटका तर फसला. चेंडू खाली खेळाडू धावतोय. चेंडूला झेल टिपला जाईल का? यस, इट इज अ टेकन. राम धावा 87. पहिला चेंडू फटका सुरेख खेळलाय. लॉंग लेगला खेळाडू नाही. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. संख्या जाऊन पोहोचते 12 अंकावर. यावेळेस अजून एक तडाखेबंद फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू आहे आणि यावेळेस करणार नाही चुकी. टीप प्लेअरला घ्या. परंतु संघ मला एक चांगला संघ बनवण्याची गरज असते. ऑफिसच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. सफल झाले बॅटरने. त्या चेंडू आला. ते खेळाडूला पाहणं निखरून घेणं ही खूप मोठी जबाबदारी असते ऐकून संघ मालकाची. त्यावेळेस फटका सुरेख आणि चेंडू खाली. फलंदाज यावेळेस आल्या फटका तर उंच खेळला. डीप मध्ये खेळाडू आणि पाहू शकाल चेंडू आउट ऑफ द पार्क. यावेळेस स्क्रीन बोट त्रिफळा उद्ध्वस्त केल्या. यावेळेस हलक्यारित्या खेळला गेला. गली थर्डमॅन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू सरळ निघून. योगेश माळी वैयक्तिक दुसरा षटक घेऊन येतोय. आल्या स्वागत केलं लेफ्ट हँड बॅटरनी. फटका उंच गेला. डीप मध्ये खेळाडू. परंतु चेंडू सर आमच्या कॅमेरामॅन निलेश यावेळेस त्यांनी पहिला चेंडू ठोकलाय. खेळला आणि त्यांनी षटकार ठोकला. म्हणजे 2 चेंडू 2 षटकार योगेशच्या माध्यमातून खेळलेत. हा स्लोवर चकवा देणारा चेंडू फसा बाहेर ट्रॅव्हल झाला. डॉट बॉल नक्कीच आलाय. यावेळेस पिक केला. चेंडू उंच गेलाय. भरारी घेतली. परंतु डीप मध्ये खेळाडू. रामावा करणार नाही चुकी. एक वेगळी रणनीती म्हणावी लागेल संघ नायकांच्या माध्यमातून. यावेळेस ओढवला चेंडूला. डीप काव कोणाला खेळाडू आहे परंतु लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि योगेशने टीप. यावेळेस फटका सुरेख खेळाडू तिकडे आहे. चेंडूला फुल केलंय. डायरेक्ट वेग जास्त राहिला चेंडूवर. चेंडूला डॉटच्या माध्यमातून समाप्ती झाली. फुलटॉस बॉल. स्वीट साऊंड. टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर. हा माध्यमातून 15 चेंडू 47 धावांची गरज. अजून एक फटका सुरेख डाऊन द ग्राउंड. चेंडू सरळ 1 बाउन्स सीमारेषा पार. हा मॅरिटवर बॅटिंग करणं गरजेचं असणार आहे. यावेळेस उडवलाय. फटका तर फसलाय. डीप मध्ये खेळाडू आलाय आणि कुठं नाही. या संघाचा दबाव पूर्णपणे राहिला बॅटिंग मध्ये किंवा गोलंदाजीमध्ये. स्लोवर चेंडू एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पाहू शकाल हळूवर इथं फक्त बॅट लगावली. अंतिम षटकामधला पहिला चेंडू ऑफच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांनी व्हाईट बॉल दर्शव. त्यावेळेस फटका उंच खेळला. खेळाडू आहे. मागे येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न केला. चांगला झेल सामन्यामध्ये वर्चस्व गाजवले असं म्हणावं लागेल. आदिवासी किंग या संघाने शेवटच्या क्षणामध्ये फटका सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. राहुल पवारने टिपला झेल. 62 धावा.